दीरासोबत बंद खोलीत नग्न शरीर संबंध. पुढे घडले भयंकर. ऐकूनच हादरून जाल. काळ खूपच कठीण बनत चालला आहे. कोणाला कशाची चाडच उरली नसल्याची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कुटुंब व्यवस्था पर्यायाने समाज व्यवस्थाच डळमळीत झाल्याचे दिसते. वासनेचा वणवा साऱ्याचीच राख करत चालला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दीर भाऊजाईने नात्याला काळीमा फासत अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. आपल्या जन्माच्या जोडीदाराला अंधारात ठेवून पापकर्म करणाऱ्या दीराच्या मनात भाऊजाईबद्दल संशयाची पाल चुकचुकली. तू दुसऱ्यासोबतही संबंध ठेवतेस का, असा जाब विचारत तो तिच्याशी भांडू लागला. या भांडणाची अखेर तिच्या मरणाने झाली. तिचा खून करून तो तुरुंगात गेला आणि त्या दोघांचे अनैतिक संबंधही उघडे पडले. या धक्कादायक घटनेचा हा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुमची ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा तालुक्यात चेक खापरी नावाचे गाव आहे. या गावामध्ये सोनटक्के कुटुंब राहते. संजना थामदेव सोनटक्के ही 32 वर्षाची विवाहिता आहे. 2012 साली संजनाचा थामदेवशी विवाह झाला होता. सुखाचा संसार सुरू होता. तिला 2 अपत्ये झाली. तिची मोठी मुलगी दिव्यश्री ही सध्या 10 वर्षाची आहे, तर लहान मुलगा निहाल 3रीत शिकत आहे. लग्नाला 14-15 वर्षे होऊन गेली होती. संसाराची चौकटही पूर्ण झाली होती. अशातच संजला अवदसा आठवली. तारुण्याच्या भरात ती वाहवत जाऊ लागली. तिचे आपल्या चुलत दीरासमवेतच सूत जुळले. धनराज यादव सोनटक्के असे त्याचे नाव. तोही विवाहित आहे. पण गेल्या 5 वर्षापासून तो आणि संजना यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू आहेत. गेल्या 5 वर्षात संजना आणि धनराज हे आपापल्या जोडीदारांना अंधारात ठेवून गुपचूप शारीरिक संबंध करत असत. परंतु आता धनराजला संजनाबद्दल संशय निर्माण होऊ लागला, कारण ती दुसऱ्या कोणासोबत तरी संबंध ठेवून असावी असे त्याला वाटू लागले. या कारणावरून तो तिला जाबही विचारू लागला होता. ती त्याला उलट उत्तर देऊ लागली. त्यातून दोघांमध्ये वाद होत होते. 22 फेब्रुवारी 2026 चा दिवस. त्या दिवशी संजनाचा नवरा थामदेव हा आपला मुलगा निहाल याला घेऊन संजनाच्या मोठ्या बहिणीच्या घरी नवसाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. ती तेलंगणा राज्यातील सोनगुप्पली या ठिकाणी राहते. खरे तर संजनानेही त्याच्याबरोबर जायला हवे होते, पण तिने ते टाळले, कारण नवऱ्याने बाहेरगावी जाणे ही तिला धनराजसोबत वेळ व्यतीत करण्याची होती, ती तिला गंबायची नव्हती. म्हणून तिने तिकडे जाणे टाळले. आता घरामध्ये संजना, तिचे वृद्ध सासरे भारूजी श्रावण सोनटक्के आणि 10 वर्षाची मुलगी दिव्यश्री हेच होते. थामदेव याने रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान पत्नीला फोन केला. जेवण खाणं झालं का, याबद्दल दोघांनीही एकमेकांना विचारले. त्यावेळी संजना नुकतीच आराम करण्यासाठी पहुडली होती. तिने मी आता झोपी जाणार आहे असे म्हटल्यावर तिच्या नवऱ्याने फोन स्विच ऑफ केला आणि तोही झोपी गेला. आपला चुलत भाऊ मुलाला घेऊन बाहेरगावी गेला आहे हे धनराजला समजले होते. खरे तर ते दोघेही आपापल्या जोडीदारांना अंधारात ठेवून गुपचूप भेटत असत. पण आज संजनाचा नवरा तिच्यासोबत नाही म्हटल्यानंतर रात्री 11:30 वाजता संजनाला घराजवळच असलेल्या विकास पिद्दुरकर यांच्या शेतात बोलावून घेतले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये गप्पा झाल्या. या गप्पांच्या ओघात धनराजने गेला, तुझे बाहेर कोणाशी संबंध आहेत का, असे म्हणत वाद घालायला सुरुवात केली. यावेळी संजना त्याला दाद देत नव्हती. याचा राग येऊन त्याने संजनाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच घटनास्थळावर टाकून तो पसार झाला. काहीच घडले नाही अशा आविर्भावात त्याने घर गाठले. सकाळ झाली. संजनाच्या नवऱ्याने तिला फोनवर गुड मॉर्निंगचा मेसेज टाकला, पण तिच्याकडून काही प्रत्युत्तर आले नाही. म्हणून त्याने 8:30च्या दरम्यान तिला कॉल केला, पण तो फोन तिने उचलला नाही. 2-3 वेळा त्याने कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण ती कॉल रिसीव्ह करत नव्हती. आपला फोन उचलत नाही, निदान दुसऱ्या कोणाचा तरी उचलेल म्हणून कार्यक्रमाला जे काही पाहुणे आले होते त्यांना त्याने पत्नीच्या फोनवर कॉल करण्यास सांगितले. त्यांचाही तिने कॉल रिसीव्ह केला नाही. साडभाऊ मनोहर कोसरे, संजनाच्या बहिणीचा नवरा, संजनाची आई म्हणजे थामदेवची सासू बेबी अच्युतकर, तिचा भाऊ वंशी यांचाही तिने फोन न उचलल्यामुळे थामदेवला शंका येऊ लागली. नेमकं काय घडले की ती फोन उचलत नाही. शेवटी तो दुपारी 2 वाजता आपल्या घरी आला. घरामध्ये त्याची मुलगी आणि वडील होते, पण पत्नी काही दिसली नाही. म्हणून त्याने मुलीला आई कुठे आहे विचारले. तेव्हा ती म्हणाली कदाचित आई शेताकडे गेली असेल. म्हणून तो शेताकडे गेला. तो संजनाला आवाज देऊ लागला, परंतु कोठूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तो परत घरी आला. त्याने पुन्हा मुलांना आई घरी आली का असे विचारले, कारण आपली कदाचित चुकामुक झाली असेल असे त्यास वाटले. पण मुलांनी ती घराकडे आलीच नसल्याचे सांगितले. दुपारचे 3 वाजले असावेत. गावचे पोलीस पाटील यशवंत बापूजी येरे यांचा थामदेवला फोन आला. त्यांनी सांगितले की तुझी पत्नी शंकर पिद्दुरकर यांच्या शेतातील पाणंदीत पडली आहे. पोलीस पाटलांना ही माहिती विकास पिद्दुरकरने दिल्याने जशीच्या तशी माहिती पोलीस पाटलांनी थामदेवला दिली. थामदेव हा शंकर पिद्दुरकर यांच्या शेतात गेला असता तिथे संजना उपड्या अवस्थेत पडली होती. तिची मान डावीकडे वळलेली होती. तिच्या तोंडातून, नाकातून रक्त आणि तोंडातून फेस आला होता. तिच्या दोन्ही हाताला घसटल्याने तिथे रक्त दिसत होते. पोलीस पाटीलही एव्हाना घटनास्थळावर आले होते. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला। यावेळी पोलिसांनी थांबदेवकडे पत्नीचे कोणाशी भांडण वा वाद होता का याबाबत विचारले, तेव्हा त्याने सांगितले की माझ्या चुलत भाऊ धनराज सोनटक्के याच्या पत्नीला म्हणजे ईश्वरी सोनटक्के हिला माझी पत्नी संजनाचे धनराज सोबत अनैतिक संबंध असावेत असा संशय येत होता, त्यावरून ती टोमणे मारत असे। या संदर्भात ईश्वरी सोनटक्के हिने सासू सासऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रारही केली होती। यावेळी थांबदेवला पत्नीबद्दल फारसा संशय आला नाही, कारण एखादी बाई उगाच आपल्या पतीवर संशय घेऊ शकते असेच त्याला वाटले। एके दिवशी स्वप्नील धानोरकर याने थांबदेवला सांगितले की तुझा चुलत भाऊ धनराजने मला धमकी दिली आहे की तुझे संजनासोबत अनैतिक संबंध आहेत ते तोड, नाहीतर तुझा मर्डर करीन। हे ऐकून थांबदेवचे धाबे दळणले। एकीकडे आपल्या पत्नीवर धनराजची पत्नी ईश्वरी शंका घेते, दुसरीकडे धनराज हा स्वप्नील धानोरकर याला संजनाशी असलेले संबंध तोड असे म्हणतो। याचा अर्थ काय? आपल्या बायकोवर आपण कधी संशय घेतला नाही, मग धनराज कसा काय आपल्या बायकोवर संशय घेतो? एका परक्या तरुणाला संशयातून जाब विचारतो, याचा अर्थ धनराजची पत्नी बोलते त्यात काही तथ्यकर नसेल ना, असा विचार थांबदेवच्या मनात आला। त्याला राग आला आणि त्याने पत्नी संजनाला फैलावर घेतले, पण त्यावेळी संजनाने कानावर हात ठेवले। माझे धनराज सोबत कसलेच संबंध नाहीत असे तिने ठामपणे सांगितले। लोक काहीही बोलतात, तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही असे तिने विचारले, तेव्हा त्याचा राग शांत झाला। पण आता तिचाच खून झाला होता, याचा अर्थ धनराजनेच तिचा खून केला असावा असा थांबदेवला संशय आला। त्याने तसेच पोलिसांना सांगितले। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून धनराज यादव सोनटक्के याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला। आपल्या चुलत वहिनीसोबत अनैतिक संबंध होते, तसेच दुसऱ्या व्यक्तीशीही संबंध ठेवून होती, याचा राग आल्याने आपण तिचा खून केल्याचे त्याने सांगितले। या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 0057/2025 भान्या सौ 103-1-238 अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली। पुढील तपास ठाणेदार राहुल थेंगणे करत आहेत। प्रेम संबंधात विश्वासघात झाल्याच्या संशयातून घडलेल्या या हत्येमुळे नातेसंबंधातील भीषण रूप पुन्हा एकदा समोर आले आहे।